नमस्कार, सुप्रभात. माझं नाव श्रेयस वाणी. मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण सध्या आहोत मथुरा जंक्शनला आणि आमच्यासोबत आमचे जुने मित्र, आमचे ट्रेकिंगचे पार्टनर जितेश शेवाळे आहेत. नमस्कार बोल. नमस्कार. तर जितेश शेवाळे आणि मी आता निघालो आहे हरिद्वारसाठी आणि या संपूर्ण प्रवासाचं दर्शन तुम्हाला देखील दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. इथून आम्ही हरिद्वारला जातो, हरिद्वारवरून आम्ही ऋषिकेशला जातो, नंतर देवप्रयाग, रुद्रप्रयाग, चोपटा, तुंगनाथ, पंचप्रयाग करायचा आमचा विचार आहे. वेळ मिळाला तर आम्ही गंगोत्रीला देखील जाऊ. भरपूर थंडी आहे अभि. तर बघूया एकंदरच प्रवास कसा होतो आणि त्याचा आनंद तुम्हाला देखील द्यायचा प्रयत्न करू. तर मंडळी, आता आम्ही इथे पोचलेलो आहोत हरिद्वार येथे आणि अतिशय सुंदर असं वातावरण आहे. खूपच थंडी आहे, खूपच थंडी आहे आणि ट्रेन आमची 2 तास लेट झाली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या एक्सपेक्टेड टायमिंगपेक्षा बऱ्याच 2-2.5 तासांनी उशिरा आलो आहे. तरी ठीक आहे, सुंदर असं वातावरण. आणि आता आम्हाला खरंच धावपळ करायला लागली आणि आम्ही धावत हॉटेलवर जाऊन धावत आराम करून धावत गंगा आरती बघायला जाणार आहोत. तर चला मग तुम्हाला देखील दाखवतो. तर आता आम्ही निघालो आहे हरिद्वारच्या बस डेपोजवळ, कारण की तिकडनं आम्हाला ऋषिकेशला जाण्यासाठी ऑटो मिळणार आहे. आणि अतिशय जास्त थंडी इथे. शेवाळे, काय म्हणणं तुमचं थंडीविषयी? थंडी आहे, तसं टेम्परेचर कमी आहे, पण असं काही एवढं फील होत नाही मला. हे आमचे कसे हे साहेब आहेत मध्ये जरा म्हणजे सवय आहे त्यांना थंडीची. आम्हाला देखील आहे तशी. तर असं वाटतं की आता 1-2 दिवस गेल्यानंतर थोडं हॅबिच्युअल होऊ, पण आम्हाला हॅबिच्युअल व्हायलाच पाहिजे, कारण की आमचा जो पुढील जे आमचे 2-3 टप्पे आहेत अतिशय भयानक थंडीचे टप्पे आहेत. कारण की त्यांचं टेम्परेचर आम्ही चेक केलं -4, -5 आहे. आणि जर आत्ताचं टेम्परेचर 6-7 आहे, त्याच्यामध्ये जर आमची वाट लागत असेल तर कसं झालं. ठीक आहे, अतिशय सुंदर अशी थंडी. आणि मुंबईकरांसाठी अशी थंडी म्हणजे हां वा 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 वा. तर आम्ही अशीच गाणी गात पुढचा प्रवास करतो. तर हरिद्वारमधून आपण आता ऋषिकेशमध्ये आलेलो आहोत. अतिशय सुंदर असा प्रवास झाला आमचा. अशी मस्त थंडी भरलेली आणि लोकल लोकांसोबत बोलत मस्तपैकी आलो आणि इथे असा मस्त असा नाश्ता केला. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की काय हे 2 जण त्यांची थोबाडं दाखवत आहेत, जरा व्ह्यू दाखवा. तर बघा हा व्ह्यू. मागे आहे आर्यनावर काय होतं, मागे आहे राम झुला, इकडे आहे लक्ष्मण झुला आणि पुढे जानकी झुला. तर राम, लक्ष्मण आणि जानकी, जय बोला हनुमान की. हे 3 ब्रिजेस आहेत आणि अतिशय सुंदर असं ब्रिज आहेत, विश्वप्रसिद्ध आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. हां, खरंच सांगतो, म्हणजे जर तुम्ही स्वतःहून बघितलं ना तर खरंच खूप छान आहे इकडे. आमचे जितेश शेवाळे बोलले म्हणजे तुम्हाला त्याच्याशी ॲग्री करावंच लागेल. आणि आत्ताच एक खूप भारी इन्सिडेंट झाला आमच्यासोबत. आम्ही जेव्हा आलो इथे तेव्हा इथं भरपूर धुकं होतं आणि आम्ही आमचे प्रिय मित्र म्हणजे काय बोलावं आता, जगद्गुरू श्रीकृष्ण यांना म्हटलं की कृष्णा अरे काय करतोयस आमच्यासोबत, थोडं धुकं बाजूला कर. तर आम्ही हे बोलून 5 मिनिटासाठी पराठा खायला गेलो आणि बाहेर आलो तर बघतोय तर संपूर्ण धुकं नाहीसं झालेलं. तर देव कुठेतरी आमच्यासोबत आहे या ट्रिपमध्ये, त्यामुळे असं सोबत आहे, असा अद्भुत देव सोबत आहे हा, याचा असं जाऊ द्या. अतिशय अद्भुत असा आनंद आम्ही घेतोय. तर चला आता आम्ही आज ऋषिकेश फिरू आणि तुम्हाला देखील त्याचं दर्शन करतो. ऋषिकेश फिरायला निघालो आहे आणि अतिशय सुंदर अशी जागा, खरंच सांगतो. म्हणजे एवढी सुंदर मंदिरं आहेत तिथे आणि इकडचं वातावरण, सुंदर अशी हवा, थंडगार हवा, काय ती झाडी, काय ते डोंगर. हां, ओके मध्ये का एकदम
पण खरंच सुंदर आहे. आता आपण परत एकदा राम झुलावरती चालायला सुरुवात केली आहे. म्हणजे ठीक आहे, याला वेगळंच चाललं आहे याचं काहीतरी. पण आता आपण राम झुलाला फिरायला सुरुवात केली. आपण आता राम झुलामध्ये एंटर केलं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल ऋषिकेशमधील एक अतिशय प्रसिद्ध असं स्थान. इथे 3 वेगवेगळे पूल आहेत, राम, लक्ष्मण आणि जानकी झुला. राम, लक्ष्मण, जानकी, जय बोला हनुमान की. तर आता आम्ही चालतो आहे राम झुल्यावरती. आणि तुम्ही इथे मागे बघत असाल अतिशय सुंदर असं दृश्य, अतिशय सुंदर असं दृश्य. मागे सुंदर असा एक डोंगर आहे, मागे सुंदर असा जितेश उभा आहे. म्हणजे तो जितेशला फक्त म्हणजे त्यालाच तो सुंदर वाटतो. तुमचं काय म्हणणं आहे बघा, चेहरा दाखव रे. आहे ना सुंदर जिते आमचा, मग कोलगेट स्माईल आहे. तर चला मग आता आपण ऋषिकेशमधील काही जागा एक्सप्लोअर करूया. मगाशी आपण गंगाघाटवर गेलो होतो पण आपण ते रेकॉर्ड केलं नाही. आता आपण गंगाघाट देखील रेकॉर्ड करू. जी विशेष मंदिर आहे तिथे जाऊ आणि पुढे जाऊ कुठे रे, रिव्हर राफ्टिंगसाठी. चला मग. तसं तर आम्ही ठरवलेलं की आम्ही ऋषिकेश एक्सप्लोअर करू. पण करता करता मध्येच आम्हाला एक शॉप दिसला आणि त्याच्यावर रिव्हर राफ्टिंगच्या डिटेल्स होत्या. आणि आमच्या मनात आलं की वेळ कशाला वाया घालायचा, आपण सुरुवातच रिव्हर राफ्टिंगला करू. तर आम्ही शेवटी आता रिव्हर राफ्टिंगला जातो. गाडीमध्ये बसले, आमचे जिथे शेवळे तयार आहेत. आता बघूया रिव्हर राफ्टिंग कसं जाते आमचं. या गाडीच्या वरतीच आमची बोट आहे आणि त्याच्यामध्ये लाईफ जॅकेट वगैरे आहेत. बघूया त्याची रेकॉर्डिंग करता येते की नाही माहीत नाही, पण जर करता आलं तर त्याचा आनंद तुम्हाला देखील देऊ आम्ही. चला. तर आता आपण निघालोय रिव्हर राफ्टिंग करायला आणि रिव्हर राफ्टिंगसाठी आपण तयारी केलेली आहे. आणि मागे आपल्याला पब्लिक दिसते. पब्लिक बंगाल से पब्लिक आहे, हम सबको मिलने के लिए. जय बांग्ला, जय बांगल, आम्ही तुम्हारे भालोबासी. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. चलो फिर ये राफ्ट में बैठ के जाते हैं गंगा में. सह्याद्रीचं जंग पछाडल्यानंतर, अनेक किल्ले सर केल्यानंतर सह्याद्रीचे मावळे शेवटी आले आहेत कुठे, हिमालयात. नदी सर करायला. आणि आमची हत्यारं बघा, चिलखत बख्तरबंद घालून आम्ही सज्ज आहोत लढण्यासाठी. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आताच आम्ही रिव्हर राफ्टिंग करून आलोय आणि अनुभव एक नंबर होता. एक नंबर. अतिशय थरारक, अतिशय सुंदर असा अनुभव होता. अतिशय गारटलेला. आणि आम्हाला म्हणजे विशेष म्हणजे आम्हाला एक 6 जणांचा ग्रुप भेटला होता. 6 तरुण मुलं होती, बंगाली बॉईज, कोलकातावरून आलेले होते आणि खूपच सुंदर कंपनी दिली त्यांनी आम्हाला. आणि आता आपण परत आलोय राम झुल्याच्या खाली. तर आता खूपच भूक लागली आहे, तर पहिले आम्ही खायला जातो. आणि इकडे जेवण पण अतिशय सुंदर आहे खरंच. आता आम्ही जेवूया आणि जेवल्यानंतर परत एकदा निघूया ऋषिकेश फिरायला.
ऋषिकेशमध्ये फिरता फिरता आपण आता ऋषिकेशमधील एका प्रॉमिनंट स्पॉटवर आलो ते म्हणजे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल उंच असं मंदिर आहे, पण त्याची समोरील बाजू जर तुम्ही बघितली तर अतिशय सुंदर आहे, कारण की त्या मंदिराच्या समोरून गंगा नदी वाहते. ती समोरील बाजू देखील मी तुम्हाला दाखवेल. पण या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की ते 13 मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर शंकराचं एक वेगळं मंदिर आहे. सर्वात वरच्या मजल्यावर जे आहे मंदिर ते त्र्यंबकेश्वर महादेव आहे, त्याच्याखाली कृष्णेश्वर महादेव आहे, त्याच्या खाली विश्वेश्वर महादेव मंदिर आहे. म्हणजेच 12 ज्योतिर्लिंग जे आहेत त्या प्रत्येकाचं प्रतीक म्हणून ते एक मंदिर आहे. तर आता गंगेच्या किनारी आम्ही एक रमणीय संध्याकाळ स्पेंड करून आता इथे आलो आहोत आमची संध्याकाळ अजूनच सुंदर बनवायला. ती म्हणजे त्रिवेणी घाट, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. अतिशय पवित्र असं स्थान. तिथे आम्ही गंगा आरती पाहायला आलो आहे आणि तुम्हाला देखील त्याचं दर्शन घडू. आम्हाला खरंच उशीर झाला, आम्ही धावपळ करत इथे बसलो आहे. लवकरच आपण पाहूया आता गंगा आरती बघायला जाऊया. चला.